न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पालघरमध्ये सुराज्य निर्माण संघटनेचं जलक्रांती आंदोलनासह उपोषणाला समर्थन। पालघर जिल्ह्यातील कलेक्टर कार्यालयासमोर आज सुराज्य निर्माण प्रतिष्ठान संचालित सुराज्य निर्माण संघटना यांनी जनहितार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जलक्रांती आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला। या आंदोलनामागील मुख्य उद्देश म्हणजे आबिटघर व 17 गावे पाणी पुरवठा योजनेचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण व्हावे हा होता। दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या योजनेमुळे भर उन्हाळ्यामध्ये हजारो नागरिकांना पाण्याच्या तीव्र समस्येला सामोरे जावे लागते। या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी उपोषणही केले। नागरिकांच्या पाण्याच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी सुराज्य निर्माण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुराज कुटे यांनी सांगितले की पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून तो मिळालाच पाहिजे। जनतेच्या हक्कासाठी आम्ही कायम लढत राहू। या आंदोलनात संघटनेचे खजिनदार व वाडा तालुका विद्यार्थी सेना उपाध्यक्ष भूपेश सावंत, मनविसे पालघर जिल्हा संघटक दीपक शर्मा, मनसे पालघर जिल्हा सचिव सतीश जाधव तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष समीर मोरे, महिला सेना प्रीती मोरे, मनसे पालघर ग्रामीण जिल्हाध्यक्ष भावेश चुरी, मनविसे जिल्हाध्यक्ष धीरज गावड यांच्यासह मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक व इतर पक्षांच्या अनेक नेत्यांचा आणि जनतेचा उत्स्फूर्त सहभाग होता। सदर आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता असून रखडलेली पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर मार्गी लागेल व जनतेला लवकरात लवकर पाणी प्यायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। वार्ताहर आज न्यूज 28 मराठीसाठी किरण दुपारे, पालघर जिल्हा ज्युनियर कायम रिपोर्टरची रिपोर्ट। सुराज्य निर्माण प्रतिष्ठान संचालित सुराज्य निर्माण संघटना मी संस्थापक अध्यक्ष आहे। आज पालघर येथे येण्याचं कारण हे एक योजना मंजूर झाली, पण इथे आजपर्यंत गावांमध्ये पाण्याच्या टाक्या झालेल्या आहे, पण इथे पाणी आलेलं नाही। तर पालघरच्या जनतेला जे आजपर्यंत पाणी मिळालेलं नाही आहे, 2024 पर्यंत याची डेट होती, लास्ट डेट की तोपर्यंत ही योजना कंप्लीट होईल, पण आज 26 आलेलं आहे तरी आजपर्यंत पाणी आलेलं नाही आहे। तर इथल्या जनतेच्या जनहितार्थ सुराज्य निर्माण प्रतिष्ठान संचालित सुराज्य निर्माण संघटनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला इथे जाहीर पाठिंबा दिलेला आहे। हा पाठिंबा पाण्यासाठी आहे, मानवाच्या मूलभूत हक्कासाठी आहे। पाणी हे मूलभूत गरज आहे प्रत्येकाची आणि ती पूर्तता झाली पाहिजे। आणि शासनाकडून कुठेतरी या गोष्टीकडे दुर्लक्ष होते, कुठेतरी ज्या कॉन्ट्रॅक्टरांना हे काम मिळालेलं आहे त्यांच्याकडून ती पूर्ण होत नाहीये। या कारणासाठी कुठेतरी ही गोष्ट या गोष्टीला एक प्रतिबंध घ्यावं आणि कुठेतरी या गोष्टीला एक मार्ग निघावा आणि जनतेला पाणी मिळावं या जनहितार्थ आमचा मानस आहे। आणि म्हणून आज आम्ही इथे कलेक्टर ऑफिसच्या इथे आंदोलनाला बसलेलो आहे। महाराष्ट्र सरकार राबवते खरं, परंतु त्याच्यासाठी निधी सुद्धा मागण्याची तरतूद त्यांच्याकडे नाही आहे किंवा त्यांची ती ताकद नाही आहे आणि हे पूर्णच्या पूर्ण ह्या महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे। आणि ह्या अपयशाला वाचा फोडण्यासाठी आम्ही आज ह्या उपोषणाचा मार्ग जरी स्वीकारलेला असला तरी पण हे उपोषण कधीही उग्र आंदोलनामध्ये बदलू शकते आणि ह्याची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी।